राम राम मंडळी, डेली लाईफ एक्सप्रेस चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे। आजचा व्लॉग आहे काकडीचे थालीपीठ। ही रेसिपी आपण आज करून पाहणार आहोत। झटपट पटपट होणारी रेसिपी, 15-20 मिनिटात पटकन बनते। पटापट आपण बघूया कशी बनवायची। काकड्या घ्यायच्या आपण स्वच्छ धुवून नळाखाली, त्याचे साल काढून घ्यायचे। त्याच्यासोबत आपल्याला तिखटसाठी मिरच्या पण लागणार आहेत। मिरच्या पण आपण स्वच्छ धुवून घेऊ। बघा मी तर 3 काकड्या आहेत, बऱ्यापैकी आकाराच्या, म्हणजे एक अर्धा किलो काकडी, 3-4 काकड्या अर्धा किलोमध्ये येतात। त्या अर्धा किलो काकडीसाठी मी करत आहे। त्यासाठी आपण एक 6-7 मिरच्या घेतल्या तिखटाप्रमाणे। आपण नंतर तिखट पण टाकणार आहोत। काकडी किसून घेतली, आता घ्यायची। काकडीची साल घेतलेली आपण सोलून, आता काकडी किसून घ्यायची। आजची रेसिपी करण्यामागचा हेतू आहे, ॲक्च्युली वातावरण थोडं पावसाचं चालू होतं, थंड, तर मग गरमागरम पटकन काहीतरी रेसिपी होऊन जाऊ दे असं माझं बायकोचं डिस्कशन झालं। मग म्हणत चला काकडी दिसली फ्रीजमध्ये, काकडीची थालीपीठ किंवा पराठे बनवून बघूया म्हणलं। एक आपण मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मिरच्या आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायच्या। जास्त काही याच्यासोबत जाणार नाही, मिरची आणि जिरे आणि थोडंसं आपल्याला चवीनुसार त्यासोबत मीठ पण टाकायचं। बाकी काही टाकायची गरज नाही आहे। मिरची, जिरे आणि मीठ हे फक्त 3 गोष्टी आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची। एकदम चविष्ट पौष्टिक पदार्थ आहे। लहान मुलांना खाऊ घातला तर एक नंबरच, कारण कोणताही असं साईड इफेक्ट्स न होणारा पदार्थ आहे। लहान मुलांना ऑइली तर जास्त नाही, ऑइल जास्त लागत पण नाही। मिक्सरला बारीक करून घेतलेलं आपण थोडंसं वाटण, जे की आपण काकडीचं जे किसून घेतलेलं त्याच्यात जाणार आहे। कोथिंबीर थोडी चिरून घेऊया। कोथिंबीर पण आपण धुवून घेतलेली आहे। बऱ्यापैकी आपण सगळ्याच इन्ग्रेडियंट्स जे काय आपल्याला जेवताना बनवता लागणार ते मोस्टली आपण कोथिंबीर असू दे, मिरची असू दे, टोमॅटो असू दे, कांदा असू दे, हे सगळं माझ्या म्हणण्यानुसार हे धुवूनच घ्या, जास्त वेळ काय लागत नाही। काकडी किसल्यानंतर तो जो काकडीचा रस होता तो पण आपण त्यासोबत टाकलेला आहे, कारण की पाणी आपण इन्व्हॉल्व करणार आहे, तर ते पाणी इन्व्हॉल्व करायच्या ऐवजी काकडीचाच रस त्याच्यामध्ये बॅटरमध्ये राहील, जेणेकरून बॅटर जे आपण बनवणार आहे ते थोडंसं पातळ, कारण पातळच आपल्याला लागणार आहे। बघून या, हळद टाकली, लाल तिखट पण टाकले, अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे थोडी चवीसाठी। आता याच्यामध्ये आपल्याला पिठं जाणार आहे। गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, तांदळाचं पीठ थोडंसं टाकलेलं आहे कुरकुरीतपणा येण्यासाठी। गव्हाचं पीठ का टाकलं आहे तर ते पकडून ठेवण्यासाठी, आणि बेसन पण टाकलेलं आहे चवीसाठी। 3 छोटे चम्मच बेसन टाकलेलं आहे। हे सगळे पदार्थ मीठ पण याच्यामध्ये ॲड केलेले आपण पूर्ण याच्यामध्ये चवीप्रमाणे। तुमच्या हिशोबाने तुम्ही हे सगळे पिठं घेऊ शकता। किती काकड्या आहेत त्या पद्धतीने, किती कीस झालं आहे ते बघा। आणि सगळं बॅटर आपण हातानं मस्त असं मिक्स करून घ्या। काकडीचं जे पाणी होतं त्यामुळे ते बॅटर थोडंसं मऊच होणार आहे, आणि ते मऊच असं थापायला आपल्याला लागणार आहे। लिंबूचा रस ॲड केलेला आहे चवीसाठी, थोडासा आंबटपणा येण्यासाठी। आपण इथं आमचूर पावडर पण टाकू शकतो, अजून बऱ्याच गोष्टी आपण टाकायच्यामध्ये टाकू शकतो, जसं की तीळ आलं, तीळ पण मी थोडं टाकणार आहे। आता एक टाकून होऊ दे, एवढा एक थालीपीठ झाल्यानंतर मी तीळ ॲड करतो। बघा हे हातानंच करत आहे। तेल थोडंसं टाकून घ्या। नॉनस्टिक तवा वापरलेला आहे। मोस्टली 99% मी तुम्हाला सजेस्ट करेन, 99% मी सजेस्ट करतो की आपला नॉनस्टिक तवाच वापरा, जेणेकरून चिकट नाही। आणि आपण झाकून ठेवलेलं आहे, लगेच वरून थोडंसं तेल सोडलेलं आणि झाकून ठेवले। मोजून 2 मिनटं झाकून ठेवायचे, नंतर आपण झाकून ठेवल्यानंतर ते ओपन करायचं। 2 मिनटानंतर आपण थालीपीठ पलटून घेऊया। अशा पद्धतीने पलटल्यानंतर बघा मी इथं थोडं तीळ पण ॲड केले, थोडी क्रंची पण ॲड तिळाची थोडी चव। पराठा झालेला आहे दोन्ही साईडने शेकून। असे हे काकडीचं थालीपीठ आहे, एकदम पौष्टिक, दह्यासोबत लोणच्यासोबत एक नंबर लागतं मित्रांनो, आणि पटकन होतं आहे, ही त्याची खासियत आहे। त्यामुळे पटकन करून घ्या, 15-20 मिनटं वेळ द्या आणि पटापट या दिवसामध्ये खाऊन घ्या। पाऊस आत्ता सुरू झाला आहे, परत एकदा खाऊन घ्या। धन्यवाद, थँक्यू।
व्हिडिओ पूर्ण पाहिला ना मित्रांनो, आवडला ना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.